आज आपण वरून एकदम क्रंची आणि आतून रसरशीत अशी माव्याची म्हणजेच खव्याची करंजी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत. मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे, थोडंसं त्यात मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता आपण ते तेल, मीठ आणि जो मैदा आहे ना तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. असं पीठ एकदम हातामध्ये असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं पीठ एकदम व्यवस्थित आहे. आता आपण ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थंड पाण्यातच मळायचं आहे, म्हणजेच नॉर्मल पाण्यामध्ये. अगदी घट्ट पण आपल्याला मळायचं नाही आहे आणि मऊ पण नाही, नॉर्मल मळून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता हे पीठ ना दुधामध्ये सुद्धा मळतात. तुम्हाला जर आवडत असेल तर दुधामध्ये मळलं तरी चालेल. छान होतात करंज्या एकदम मस्त अशा खुसखुशीत. आता हे पीठ जे आहे ना मळलेलं आपण अर्धा तास भिजत म्हणजे एकदम मुरायला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊ. मी अर्धी वाटी घेतलेला आहे रवा. थोडंसं तूप टाकून व्यवस्थित ते खरपूस असं सिम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. छान खरपूस भाजायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता आपण तो थंड करायला ठेवूया. थंड होईपर्यंत खवा जो आहे ना तो काढून घेते. मी घरी बनवलेला आहे खवा, त्यामुळे मी भाजून वगैरे घेतलेला नाही. व्यवस्थित घरचा असतो, आपण बाहेरून विकत घेतलेला असतो ना तो नंतर आपल्याला भाजावा लागतो. आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. मी काजू, बदाम आणि मनुका घेतलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त पण करू शकता. आणखी काय ॲड करायचं असेल, आवडत असतील तर ॲड पण करू शकता. आणि त्यात आता मी जो थंड झालेला आपण भाजलेला जो रवा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालेल किंवा टाकला तरी चालेल, असं काही नाही. यामध्ये तुम्ही डाळीचं पीठ जरी भाजून टाकलं तरी छान लागतं ते. आणि मी अर्धी वाटी ना हे पिठी साखर टाकलेली आहे. याला अंदाजे म्हणजे घ्यायचं माप वगैरे काही नसतं, आवडीप्रमाणे आहे. कुणाला गोड जास्त आवडतं, कुणाला कमी आवडतं, त्याप्रमाणे घ्यायचं. मी नॉर्मल ठेवलेला आहे, जास्त गोड नाही केलेला. आपला हे रेडी झालेलं आहे सारण. आता आपण पीठ तयार झालेलं आहे का पाहू. तुम्ही बघा किती छान अगदी सॉफ्ट झालेलं आहे एकदम. थोडंसं मळून घ्यायचं आहे, जास्त मळायचं नाही आहे आपल्याला, थोडंसं मळायचं, एकदम मऊ असं करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे. आता आपण करंज्या तयार करायला घेऊया. मोठी पोळी लाटून सुद्धा करू शकता, छोटे छोटे कट करून त्याच्यामध्ये गोल, किंवा असं सुद्धा पुरी करूनही करू शकता. तुम्ही बघा किती सॉफ्ट छान पीठ झालेलं आहे. एकदम असं लाटलं जातं, जास्त आपल्याला जोर लावावा नाही लागत. पिठावर ना भरपूर असतं, म्हणजेच पीठ व्यवस्थित झालं ना तर करंज्या वगैरे आपल्या व्यवस्थित होतात. म्हणजे कोणत्याही याचं पोळ्यांचं बघा तुम्ही, साध्या पोळ्यांचं, पुरणपोळी किंवा करंजी काही असो, पिठावर असतं. पीठ छान व्यवस्थित मळल्या गेलं ना की छान तयार होतं. म्हणजे पोळी किंवा पुरणपोळी बघा तुम्ही फुलते पण छान. पान छान लाटून झालेलं आहे, पातळ लाटलेलं आहे मी एकदम. वरची बाजू जी आहे ना ती खाली घेतलेली आहे आणि खालची बाजू जी आहे ना लाटलेली ती वर ठेवलेली आहे. आपल्याला आवडीप्रमाणे, अगदी जास्त नाही भरायचा, कारण खव्याच्या करंजीमध्ये ना जास्त म्हणजे खूप जास्त खवा भरला ना ती करंजी फुटते. त्यामुळे नॉर्मल भरायच्या आहे आणि जास्त मोठ्या नाही करायच्या, छोट्या साईजच्या करायच्या आहे. आपण ते बाकीचं सारण जसं खूप भरतो तसं हे तेवढं अगदी गच्च नाही भरायचं. व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे छान करंजी तयार होते, फुटत नाही तेलामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त करंजी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आता आपण बाकीच्या सर्व करंज्या तयार करून घेऊया. तुम्ही मुरड घालून पण करू शकता, म्हणजे हाताने पण करू शकता. मी अशा तयार केलेल्या आहेत साच्याने. हे बघा आपल्या सर्व करंज्या तयार करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त अशा तयार झालेल्या आहे. बघू आता आपण तळल्यावर कशा होतात त्या तुम्हाला दाखवते मी. तेल
गरम झालेला आहे का बघूया आपण. आणि आता करंज्या सोडून घेऊ. ह्या करंज्यांना खायला एकदम मस्त अशा लागतात. तुमच्याकडे खव्याच्या करंज्या कशा प्रकारे करतात ते मला नक्की सांगा. आणि कोणकोणत्या प्रकारे म्हणजे कशा कशाच्या करंज्या बनवतात ते सुद्धा मला नक्की सांगा. बघा किती छान तयार झालेल्या आहेत करंज्या. अशाच पद्धतीने आता आपण सर्व करंज्या तळून घेऊया. तुम्हाला आवडत असतील तर ह्या करंज्या तयार झाल्याच्या नंतर आपण पाक तयार करायचा आणि त्या पाकामध्ये सुद्धा टाकू शकतो. मी जास्त गोड होतील म्हणून तसं केलेलं नाही आहे. ह्या सुद्धा खूप छान लागतात. तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.